नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांच्या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पीएम किसान बद्दल, नमो शेतकरी बद्दल महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे। सोमवार दिनांक 18 मे रोजी या ठिकाणी पीएम किसान बद्दल आणि नमो शेतकरी बद्दल महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांची मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनांचा मागच्या महिन्यातील हप्ता रखडला होता त्यांच्यासाठी आता या ठिकाणी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे, कारण की मागच्या महिन्यातील 2000 रुपयाची जी रक्कम आहे नमो शेतकरी योजनाची आणि या महिन्यातील दोन्ही रक्कम या ठिकाणी एकत्रितपणे त्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या मार्फत सरकणार आहे। मित्रांनो, तुम्ही थोडासा संयम ठेवावा। आता त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता भरपूर उशीर करावा लागला शेतकऱ्याला 9व्या हप्त्याची। बघा, प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे, कारण ही बरेच शेतकरी बघा 9व्या हप्त्याची वाट बघत होते, कारण की 8वा हप्ता पडून शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याला भरपूर उशीर लागला होता। आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबद्दल 8वा हप्ता वितरण झाल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यात येणार आहे आणि बघा, पात्र शेतकऱ्यांची यादी पण या ठिकाणी आता आलेली आहे आणि जिल्ह्यांची पण यादी या ठिकाणी मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की महत्त्वाची अपडेट तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच समजेल। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हप्त्याबद्दल या ठिकाणी आणि पीएम किसानचा 23वा हप्ता सुद्धा आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की आता केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात, म्हणजेच की बघा, पीएम किसानचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे म्हणजेच नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये असे एकत्रितपणे 4ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत सरकणार आहे। मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता आजच जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली, म्हणजेच की बघा की सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, सरकारने आता सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि 10 वाजतानंतर बँक उघडल्यापासूनच ही जी रक्कम आहे मित्रांनो, पीएम किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे एकत्रितपणे 4000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दिनांक 18 मे रोजी 10 वाजतापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सुरुवात झालेली आहे। आता या ठिकाणी कोणते ते 18 जिल्हे आहेत, त्या 18 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना बघा नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळाला त्यांना आपल्या बँक खात्याचा SMS लवकरात लवकर तपासून घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर बँक लिंक नाही त्यांना बँकेत जाऊन चेक करून घ्यावे, कारण की शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच बघा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वाटप आजच होणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनाचे नियम हे केंद्र सरकारी योजनांपेक्षा थोडेसे वेगळे आहे आणि त्यामुळे ज्यांचे कागदपत्र आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी वितरण केला जाणार आहे। तो शेतकरी या ठिकाणी मित्रांनो, कारण की तुमची जे कागदपत्र आहे ते तुम्ही लवकरात लवकर गोळा करून त्यावर तांत्रिक आणि कागदपत्र हे सर्व बाबी तुम्ही तपासून बघा, कारण की तुम्हाला नमो शेतकरी योजनांसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांना दिलेला आहे। ज्या बँकेत तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यावर आता 9व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी बघा
18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पैसा सरकणार आहे. म्हणजेच की 18×2 म्हणजे 2 टप्पे या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे 36 जिल्हे, त्यामध्ये 18 जिल्हे या ठिकाणी पहिले घेण्यात येणार आहे आणि यानंतर बाकीचे 18 जिल्हे जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश जे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे ते 2-2 हजार रुपये म्हणजेच एकत्रितपणे 4,000 रुपये DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील मित्रांनो. त्यासाठी 18 जिल्ह्यांची या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. आता आपण बघू शकतात की आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपण बघू शकतात की कोणते ते 18 जिल्हे आहेत. त्या 18 जिल्ह्यांची नावे यादी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो तो नांदेड, त्यानंतर बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यानंतर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर आहे मित्रांनो नागपूर, अमरावती, वाशिम, हिंगोली, त्यानंतर आहे मित्रांनो जळगाव. खानदेशमध्ये जिल्हे म्हणजे जळगाव, धुळे या ठिकाणी जळगाव, धुळे, त्यानंतर मित्रांनो नाशिक, अशा जिल्ह्यांची या ठिकाणी यादी मी तुम्हाला सांगणार आहे. ती यादी तुम्हाला मी सांगितलेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आलेला आहे आपला धाराशिव जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे मित्रांनो लातूर, त्यानंतर आपण या ठिकाणी त्यानंतरचा जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे पुणे, त्यानंतर आहे मित्रांनो विदर्भातला प्रमुख जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्हा. अशा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितली आहे. आणि ती आता सरकारने ती तुम्हाला 2 कामे लवकरात लवकर करायला सांगितलेले आहे. ते पहिलं काम म्हणजे KYC पूर्ण करणे. KYC तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. त्यानंतर आहे मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्या, कारण की तुमचा पैसा अडकणार नाही मित्रांनो. अशी ती 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.